आहे का? सर्वांनी एकदा कमेंट करा. माझा तुमच्यापर्यंत आवाज येतोय? आवाज येत असेल तर सर्वांच्या कमेंट्स येणं अपेक्षित आहे. येतोय? ठीक आहे. रेकॉर्डिंग बघा. आपण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जे आपलं प्रकरण सध्याला सुरू आहे, इंग्रज आणि भारत संघर्षाबद्दल आपण चर्चा करतोय. आणि मला असं वाटतं की आता सध्याला आपल्याला या ठिकाणी जे प्रकरण तुमचं सुरू आहे बघा, चौथं इंग्रज मैसूर युद्धाबद्दल आपण बोलतोय. याच्या पहिल्या लेक्चरमध्ये बघा मी तुमचं पहिलं इंग्रज मैसूर जे युद्ध आहे ते त्या ठिकाणी पूर्णपणे काय केलं बघा, या ठिकाणी संपवलेलं आहे. आता आपण दुसऱ्या युद्धाबद्दल थोडक्यात चर्चा करूया. तर पहिला माझा एक भाग लक्षात ठेवतो बघा, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी दुसऱ्या युद्धाबद्दल बोलतो. एक सेकंद. पहिला भाग तुम्हाला मी काय सांगितलं बघा, या भागामध्ये सरळ आपण आता बघितलेलं आहे की तुमचं जे इंग्रज मैसूर युद्ध आहे, पहिल्या युद्धाबद्दल आपण काय केलं बघा, त्या ठिकाणी सविस्तर चर्चा या ठिकाणी केलेली आहे. आता सध्याला आपल्याला काय करायचं बघा, दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धाबद्दल बोलायचं आहे. कितवा? दुसरा. पहिला मुद्दा एक लक्षात ठेवायचा बघा, सरळ मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या मैसूर युद्धामध्ये त्याचं वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पहिल्या युद्धाचं 1766 ते किती बघा, त्या ठिकाणी 69. आता आपलं जे दुसरं युद्ध आहे त्याचं वर्ष लक्षात ठेवायचं बघा, 1780 ते 1784. म्हणजे या 4 वर्षामध्ये काय झालं, त्या ठिकाणी तुमचं दुसरं जे युद्ध आहे त्या ठिकाणी ते घडलेलं आहे. आता माझा पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिलं जे इंग्रज मैसूर युद्ध आहे, पहिल्याबद्दल बोलतोय मी. पहिलं युद्ध ज्या तहाने थांबवलं गेलं तो तुमचा तह लक्षात ठेवायचा कोणता बघा, मद्रासचा तह. आणि हा तह जर आपण कधी केलाय तर लक्षात ठेवायचं बघा, 1700 कधी या ठिकाणी 69 मध्ये हा तह त्या ठिकाणी केले गेलेला आहे. पहिला माझा एक भाग लक्षात ठेवायचा, पहिल्या युद्धाने तुमचं पहिल्या या मद्रासच्या तहाने पहिलं युद्ध काय झालं बघा, त्या ठिकाणी थांबलं गेलेलं आहे. आता या भागामध्ये आपल्याला चर्चा करायची बघा तुमच्या दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धाबद्दल. आता जर तुम्ही दुसरे इंग्रज मैसूर युद्ध जर बघितले तर माझा पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, या सेकंड इंग्रज मैसूर युद्धामध्ये पहिला तर म्हणतो तुमचं वर्ष क्लिअर पाहिजे बघा. या युद्धाचं वर्ष आहे 1780 ते 1700 त्या ठिकाणी किती बघा, 84 तुमचं त्या ठिकाणी वर्ष आहे. पहिला भाग आपल्याला काय करायचं माहिती आहे का, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं युद्ध कोणतंही असू द्या त्या युद्धाची कारणं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मग पहिला भाग लक्षात ठेवायचा तुम्हाला काय करायचं आहे, या भागामध्ये पहिल्या इंग्रज मैसूर युद्धाचं कारण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2 नंबर बघा, युद्ध सुरू असताना छोटीशी एक लढाई झालेली आहे, त्या लढाईचं नाव लक्षात ठेवायचं पोर्टो नेव्हाची लढाई. ह्या पोर्टो नेव्हाबद्दल आपण त्या ठिकाणी बोलूया. आणि त्याच्या जर आपण पुढे गेलो बघा तर सेकंड पार्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ते युद्ध थांबवण्यासाठी जो तह आपण केलाय त्या तहांच्या बद्दल पण त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, तह. मग आता सरळ काय करा बघा, आपण जर बघितलं तर दुसऱ्या युद्धाचं कारण नेमकं काय आहे त्या कारणाबद्दल आपण चर्चा करूया. पण त्यासाठी तुम्हाला पहिल्या युद्धाकडे जावं लागतं बघा. पहिलं युद्ध ज्या तहाने थांबवलं गेले तो कोणता बघा, त्या ठिकाणी मद्रासचा तह. आता या मद्रासच्या तहाचं एक आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, शेवटचं आर्टिकल. आणि ते आर्टिकल लक्षात ठेवायचं कोणतं होतं बघा, की 1769 मध्ये जे पहिलं या ठिकाणी इंग्रज आणि मैसूर युद्ध थांबलं बघा, मद्रासचा तह. आणि या मद्रासच्या तहामधलं एक पहिलं आर्टिकल असं आहे की या तहाने, की त्या शेवटच्या आर्टिकलने जर एकमेकावरती जर तिसऱ्या एखाद्या परकीय सत्तेनं जर आक्रमण केलं, म्हणजे उद्या जर ब्रिटिशावरती कोणी आक्रमण केलं किंवा त्या ठिकाणी मैसूरवरती जर कोणी आक्रमण केलं तर एकमेकांना काय करायचं बघा, त्या ठिकाणी सपोर्ट करायची किंवा एकमेकांना त्या ठिकाणी मदत करायचं, हे त्या ठिकाणी आर्टिकल ठरलं गेलं होतं. कशामध्ये बघा, त्या मद्रासच्या तहामध्ये. पण मग आता दुसऱ्या युद्धामध्ये काय झालं, पहिला भाग लक्षात ठेवायचा, काही घटना अशा त्या ठिकाणी घडत गेलेल्या आहेत की ज्या घटनेची आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे बघा. तर दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा निजाम, दुसरा भाग लक्षात ठेवायचा मराठे, आणि तिसरा भाग आपण जर बघितलं बघा तर सरळ मैसूरमध्ये या ठिकाणी जे हैदर अली आहेत यांच्याबद्दल आपण बोलूया. आता या तिघं आपण जर बघितलं बघा तर निजामबद्दल या ठिकाणी थोडक्यात मी बोलतो.
तुम्हाला जर पहिल्या युद्धाबद्दल मी सांगितलं तर निजाम उत्तर भारतामध्ये बालाघाट नावाचं एक क्षेत्र आहे बघा, कोणतं बालाघाट. आणि इथं आपण जर बघितलं तर या निजामने काय केलं तर माहिती आहे का, बालाघाट क्षेत्राची दिवाणी इंग्रजांना दिली होती. कुठली दिवाणी? बालाघाटची. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये इंग्रजांनी प्रत्येक वर्षी 7 लाख रुपये कोणाला द्यायचे बघा, या ठिकाणी ते निजामला द्यायचे असं ठरवलं गेलं होतं. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कुणाला द्यायचे? निजामला. म्हणजे बघा पहिला भाग असा आहे की निजाम बालाघाट क्षेत्राची दिवाणी इंग्रजांना देईल आणि दरवर्षी इंग्रजांनी काय करायचं बघा, 7 लाख रुपये त्याच्या मोबदल्यामध्ये त्या निजामला आणून द्यायचे. परंतु बॅड लक झालं असं बघा की दिवाणी घेतली ब्रिटिशांनी, तिथून महसूल पण जमा केला, परंतु दरवर्षी 7 लाख रुपये जे निजामला परत करायचे होते ते केलेच नाही. त्यामुळे निजाम या ठिकाणी इंग्रजावरती पूर्णपणे नाराज होता, पूर्णपणे नाराज. दुसरा मुद्दा या ठिकाणी बघा मराठ्याबद्दल. आता जर आपण बघितलं बघा, तुमचं जे पहिलं इंग्रज आणि मराठा युद्ध आहे 1775 ते 1782 मधलं, मी तुम्हाला त्या युद्धाबद्दल पाठीमागं बोललेलो आहे की वॉरन हेस्टिंगने काय केलं तर बघा, मराठा राज्यामध्ये हस्तक्षेप केला होता. आठवतंय का? पहिला तुमचा तह आहे त्या ठिकाणी सुरतचा तह, तो त्याला मान्य नव्हता. नंतर मग पुरंदर केला, तो पुन्हा मान्य नाही आहे. वडगावचा केला, तो पुन्हा मान्य नाही आहे. शेवटी सालाबाईचा केला. म्हणजे झालंय काय बघा, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या हेस्टिंगनं काय केलं तर माहिती आहे का, मराठा राज्याच्या प्रशासनामध्ये या ठिकाणी हस्तक्षेप केला होता. त्यामुळं मराठे पण त्या ठिकाणी काय होतं बघा, इंग्रजावरती नाराज होते. आणि तिसरा मुद्दा होता बघा हैदर अलीचा. यामध्ये काय ठरलं होतं, पहिल्या युद्धामध्ये जो मद्रासचा तह झाला इंग्रज आणि मैसूरमध्ये, त्यामध्ये असं ठरवलं गेलं होतं की जर इंग्रज किंवा हैदर अली यांच्यावरती जर कोणी दुसऱ्याने जर आक्रमण केलं तर या ठिकाणी काय होईल बघा, हे दोघं एकमेकाला मदत करतील. परंतु आता 1771 मध्ये काय झालं बघा, या ठिकाणी सरळ आपण जर बघितलं 1771 मध्ये, तर पहिला एक भाग लक्षात ठेव चला, या ठिकाणी हैदर अलीवरती मराठे जे आहेत उत्तर भारतामधले मराठे त्यांनी आक्रमण केलं. मग आता आक्रमण केल्यामुळे काय व्हायला पाहिजे होतं, इंग्रजांनी हैदर अलीला मदत करायला पाहिजे होती, परंतु ब्रिटिशांनी हैदर अलीला कोणत्याच प्रकारची मदत केली नाही. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. म्हणजे काय झालं त्या ठिकाणी, त्या मद्रासच्या तहाचं काय झालं बघा, उल्लंघन झालंय. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. मग आता जसं मद्रासच्या तहाचं उल्लंघन झालं तसं काय झालं बघा, हैदर अली इंग्रजांच्या विरुद्ध गेला, मराठी सत्ता पहिलेच त्या ठिकाणी विरुद्ध आहेत, आणि निजामला ते 7 लाख रुपये इंग्रजांनी परत न दिल्यामुळे तोही नाराज आहे. आणि मग काय केलं माहिती आहे का, या निजामने दक्षिण भारतामध्ये एक आघाडी निर्माण केली ब्रिटिशांच्या विरुद्ध. त्यामध्ये इथं निजाम आहे, सेकंड भाग लक्षात ठेवायचा मराठे आहेत, आणि तिसरा जर आपण भाग बघितलं बघा तर हैदर अली याला पण काय केलं बघा, त्या ठिकाणी सोबत घेतलं गेलं. म्हणजे पहिला जर आपण भाग बघितला तर इथं काय झालं बघा, त्या ब्रिटिशांच्या विरुद्ध इकडं पूर्णपणे विरुद्ध आहे बघा ब्रिटिश सत्ता, म्हणजे यांच्या विरुद्ध काय झालं बघा, या ठिकाणी निजामने या तिघांची आघाडी केली, कारण की तिघं पण नाराज आहेत. पण आता मुद्दा एक लक्षात ठेवायचा बघा, आपण जर बघितलं तर यांच्यामध्ये मग इथं झालं तुमचं बघा सेकंड मैसूर युद्ध. पहिला वास्तविकता आपण जर बघितलं बघा, एक एक कारण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस या तिघांची आघाडी म्हणजे निजाम, मराठे आणि हैदर अली हे ज्यावेळेस त्या ठिकाणी एकत्र आले, त्यावेळेस पहिला भाग आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायला बघा, आता भारताबद्दल तुम्हाला बोलतो मी, भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध ह्या 3 सत्ता एकत्र आल्या. जर मी तुम्हाला युरोप खंडामध्ये घेऊन गेलो बघा, तर युरोप खंडामध्ये पण लक्षात ठेवायला ब्रिटिशांच्या विरुद्ध अमेरिका काय बोलतोय, त्यानंतर बघा या ठिकाणी स्पेन, आणि अजून एक लक्षात ठेवायला फ्रान्स, अशा 3 सत्ता युरोप खंडामध्ये पण काय झालं त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध गेल्या होत्या. म्हणजे भारतामध्ये पण 3 सत्ता काय झालं बघा, त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध आहेत, आणि आता युरोप खंडामध्ये पण या ठिकाणी 3 सत्ता ब्रिटिशांच्या विरुद्ध आहेत. मग आता एकंदरीत आपण जर या ठिकाणी जर बघितलं बघा, तर पहिला एक भाग लक्षात ठेवायचा, अजून एक तुमचा एक वेगळा मुद्दा आहे. अमेरिका आहे, स्पेन आहे, हॉलंड म्हणा, किंवा त्या ठिकाणी अजून स्पेन हॉलंड पण आहे, या ठिकाणी एक भाग लक्षात ठेवायचा. आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, अशा परिस्थितीमध्ये झालंय काय, तो एक मुद्दा लक्षात ठेवायचा. झालं एक की या ब्रिटिशांनी काय केलं बघा, आपण जर बघितलं ब्रिटिशांनी पॉईंट टू पॉईंट लक्षात ठेवायला, जर तुम्ही त्या ठिकाणी मैसूर राज्याचा विचार केला बघा, इथं कर्नाटक आहे, इथं या भागामध्ये तंजावर आणि या भागामध्ये मैसूर आहेत, आणि इथे एक छोटंसं बंदर आहे बघा, ज्या बंदराचं नाव लक्षात ठेवायला माहे बंदर. आता माहे बंदर हे हैदर अलीसाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं, कारण की का, माहे बंदर आहे बघा त्या ठिकाणी फ्रेंचांचं. कोणाचं आहे त्या ठिकाणी? फ्रेंचांचं. आणि या फ्रेंचांचा किंवा आपण ज्याला म्हणूया हैदर अलीला या ठिकाणी फ्रेंचांकडनं सगळा जो काही शस्त्रसाठा पुरवठा आहे तो पुरवठा त्या ठिकाणी या माहे बंदरातून केला जायचा. कुणाला बघा? हैदर अलीला. मग आता परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये मराठा, निजाम आणि हैदर ब्रिटिशांच्या विरुद्ध आहेत. युरोप खंडामध्ये अमेरिका, स्पेन, हॉलंड, ओके, हे जे देश आहेत ते पण त्यांच्या विरुद्ध आहेत. आणि अशा सगळ्या कंडिशनमध्ये की हैदर अलीला जिथून शस्त्रसाठा पुरवठा होतो बघा
त्या माहे बंदरावरती काय केलं, या ठिकाणी सरळ सरळ ब्रिटिशांनी आक्रमण केलं आणि ते बंदर काय केलं बघा त्या ठिकाणी इथं जिंकून घेतलेलं आहे. आता पहिला जर आपण त्या ठिकाणी जर भाग बघितला बघा, ज्यावेळेस या ब्रिटिशांनी माहे बंदर जिंकून घेतलं तर हैदर अलीच्या अडचणी वाढल्या, कारण की हैदर अलीला पूर्णपणे शस्त्रसाठा पुरवठा कुठून होतोय, या माहे बंदरातनं, पण ते आता ब्रिटिशांनी जिंकून घेतलं. मग आता अशा परिस्थितीमध्ये काय झालं बघा, आपण जर बघितलं, पुन्हा एकदा मी डायग्राम काढतोय, मी तसं पाठीमागे ही डायग्राम त्या ठिकाणी काढली होती. या भागामध्ये बघा एक छोटंसं हे तंजावर नावाचं संस्थान आहे. या भागामध्ये पूर्णपणे आपण जर बघितलं, हे कर्नाटक सुभा आहे, या भागामध्ये हैदराबाद आहे, इकडल्या भागामध्ये बंगाल आहे, या भागामध्ये मराठा हे मोठं राज्य आहे. ओके, ह्या मधल्या स्पेसमध्ये आपण जर गेलो बघा तर या मधल्या स्पेसमध्ये त्या ठिकाणी काय सरळ हे तुमचं मैसूर आहे. ओके, आणि या ठिकाणी हे तुमचं बंदर आहे बघा, कोणतं बंदर त्या ठिकाणी माहे. आता ज्यावेळेस या ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या माहे बंदरावरती आक्रमण केलं त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, हैदर अली परेशान झाला, कारण की हैदर अलीच्या अडचणी वाढल्या आणि अडचणी वाढल्यामुळे काय केलं माहिती आहे का, हैदर अलीने ह्या बंदरावरती पुन्हा त्या ठिकाणी ताबा मिळवण्यासाठी मद्रासमध्ये इथं ब्रिटिश आहेत आणि या मद्रासमधल्या ब्रिटिशांची एक राजधानी आहे बघा आर्काट नावाची, त्या आर्काटवरती काय केलं बघा त्या ठिकाणी सरळ सरळ आक्रमण केलं. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, काय केलं त्या ठिकाणी आक्रमण केलं. मग आता पहिला मुद्दा असा आहे, जसं आर्काटवरती आक्रमण केलं तसं या ठिकाणी आपण जर बघितलं बघा तर बंगालचा गव्हर्नर जनरल आहे वॉरन हेस्टिंग, त्या हेस्टिंगनं काय केलं माहिती आहे का, एक प्लॅन केला आणि तो प्लॅन असा होता की या हैदर अलीपासून इथं मराठे आणि काय बघा त्या ठिकाणी निजाम यांना अलग केलं आणि हैदर अलीला एकटं पाडलं. काय बोलतो लक्षात ठेव चला, म्हणजे सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो बघा की या दोघांना पण काय केलं बघा त्या हेस्टिंगनं इथं वेगळं केलेलं आहे आणि शेवटी हैदर अली जो आहे बघा त्याला त्या ठिकाणी काय केलं, एकटं पाडलं. बोलणं झालं माझं तुम्ही. हैदर अलीला काय केलं बघा त्या ठिकाणी इथं एकटं पाडलेलं आहे. आता पहिला एक भाग लक्षात ठेव चला, मग अशा कंडिशनमध्ये हैदर अली आणि एक भाग लक्षात ठेव चला बघा, एक ब्रिटिश सेनापती आहे, ज्या सेनापतीचं नाव लक्षात ठेव चला आयरकुट नावाचा सेनापती. काय बोललो बघा, आयरकुट. मग हैदर अली आणि ब्रिटिश सेनापती आयरकुट या दोघांच्या मध्ये काय झालं बघा, 1781 मध्ये एक लढाई झाली, ज्या लढाईचं नाव लक्षात ठेव चला, ती लढाई आहे बघा त्या ठिकाणी पोर्टो नेव्हाची लढाई. कोणती बोलले, पोर्टो नेव्हा. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि मग या पोर्टो नेव्हाच्या लढाईमध्ये आपण जर बघितलं बघा तर सरळ सरळ या लढाईमध्ये हैदर अली यांचा पराभव झाला. नुसता पराभवच नाही झाला की नंतर बघा पुढच्या कालखंडामध्ये, म्हणजे पराभव झाल्यानंतर आपण जर बघितलं बघा तर पुढच्या कालखंडामध्ये 1782 मध्ये हैदर अलीचा काय झाला बघा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि हैदर अलीचा मृत्यू झाल्यानंतर या मैसूर राज्याचे सगळे सूत्र जे आहेत हे सूत्र त्या ठिकाणी हैदर अली यांचा पुत्र, ज्यांचं नाव लक्षात ठेव चला बघा त्या ठिकाणी टिपू सुलतान यांच्या हातामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. मग आता पहिला भाग लक्षात ठेव चला, जसे या मैसूरचे सगळे कंट्रोल किंवा सगळे सूत्र टिपू सुलतानच्या हातामध्ये आले तर टिपू सुलतानने काय केलं बघा, सध्याला आपण जर बघितलं तर पुढं 2 वर्ष म्हणजे 82ला या ठिकाणी काय झालं, हैदर अलीचा मृत्यू झाला आणि 82ला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुढं 2 वर्ष टिपू सुलतानने काय केलं बघा, हा लढा जो आहे तो लढा त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू केलेला आहे. परंतु पुढच्या डबल 2 वर्षामध्ये म्हणजे 1784 मध्ये टिपू सुलतानने काय केलं बघा, ब्रिटिशांसोबत एक तह केला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेव चला मंगलोरचं तह 1784 मध्ये. वास्तविकतामध्ये एक ब्रिटिश अधिकारी आहे ज्याचं नाव लक्षात ठेव चला मद्रासचा गव्हर्नर आहे लॉर्ड मॅकॉर्टने. या लॉर्ड मॅकॉर्टने सोबत काय झालं बघा, या ठिकाणी टिपू सुलतानने हा तह केला मंगलोरचा आणि या तहाने तुमचं दुसरं इंग्रज मैसूर युद्ध काय झालं बघा त्या ठिकाणी थांबलं गेलंय. म्हणजे पहिला जर आपण त्या ठिकाणी जर भाग बघितला, काय म्हणताय सर काल जिओग्राफी घेत आज काय म्हणताय प्रदीप सर, काल जिओग्राफी घेतलं आज हे, ए बाबा काय रे बाबा, तू व्यवस्थित टाइम टेबल चेक करत चला नाही. 4 ते 5 तुमचं हिस्ट्री आहे, 5 ते 6 भूगोल आहे. ओके, काल थोडंसं आपलं वेळ नव्हतं मॅनेज झाला म्हणून ते घेतलं नव्हतं. लक्ष द्या इकडे, ठीक आहे. तुम्ही विनाकारण दुसऱ्या कमेंट नका करू रे, जे अभ्यासाचं आहे त्या कमेंट करत चला. लेक्चर कधी कोणतं आपला टायमिंग आहे 4 ते 6, त्यामध्ये कोणतंही लेक्चर मागं पुढं घेतलं काही काळजी नाही आहे. ओके, तर त्या विषयाबद्दल त्या ठिकाणी काही कमेंट नका करू. हा कंटेंट जर काही इथं जर प्रश्न असेल तर त्यावरती कमेंट करा, त्यावरती बोलतो मी. ओके, की 4 ते 5 हेच का घेतलं, की 5 ते 6 हेच का घेतलं, ह्याचा काय विषय नाही आहे. ठीक आहे, काल 4 ते 5 मध्ये आपलं लेक्चरच झालं नव्हतं,
हे असं असतं, ते थोडंफार आपल्याला कधीमध्ये थोडंफार ते ॲडजस्टमेंट करावं लागते. बरं, आता थोडंसं आपल्या मुख्य मुद्द्याकडे येतो मी. बघा, पहिला मुद्दा मी काय सांगितलं आहे की 1784चा हा जो तुमचा मंगलोरचा तह आहे, या मंगलोरच्या तहाने काय झालं बघा, दुसरं इंग्रज मैसूर युद्ध जे आहे ते युद्ध काय झालं बघा, त्या ठिकाणी थांबवलं गेलं आहे. आणि हा तह त्या ठिकाणी मद्रासचा गव्हर्नर काय बोललो मी, लॉर्ड मॅकॉर्टने, आणि या ठिकाणी कोण बघा, टिपू सुलतान यांच्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आता या तहाने काय ठरवलं बघा की ब्रिटिश आणि टिपू सुलतान यांनी एकमेकांचे जिंकलेले जे प्रदेश आहेत ते एकमेकाला परत केले जातील, ही त्या ठिकाणी पहिली अट आहे. दुसरी अट लक्षात ठेवा, चला बघा, या युद्धामध्ये एकमेकांनी जे काही एकमेकांचे शत्रू जे आहेत सैनिक आपण ज्यांना म्हणूया, या सैनिकांना जे बंदी बनवलं होतं ते पुन्हा त्या ठिकाणी सोडून दिले जातील. त्यानंतर चौथी अट लक्षात ठेवा, चला त्या ठिकाणी तिसरी अट कोणती होती, तर पहिला भाग इथं असा आहे की आता यानंतर एकमेकांचे जे काही शत्रू आहेत, म्हणजे ब्रिटिशांचे शत्रू आणि टिपू सुलतान यांचे शत्रू, हे दोघांच्या शत्रूला त्या ठिकाणी कुणीच मदत करणार नाही, हा एक भाग लक्षात ठेवा चला. आणि या ब्रिटिशांना मैसूरमध्ये असणाऱ्या ज्या काही व्यापारी सवलती आहेत त्या व्यापारी सवलती काय झाल्या बघा, पुन्हा एकदा या तहाने देऊन टाकण्यात आल्या. तर हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी मंगलोरच्या तहाबद्दलचा माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ठीक आहे, कधी कधी बघा तुम्हाला प्रश्न असे येतात, पॉईंट टू पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. बघा, आता मला सांगा, जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जर हा आला की जे पहिलं इंग्रज मैसूर युद्ध आहे ते कधी घडलंय, तर ते घडलं बघा 1766 ते 1769 मध्ये. आणि हे युद्ध कोणत्या तहाने थांबलंय, तर मद्रासचा तह लक्षात ठेवा चला. त्यानंतर मी जर तुम्हाला दुसऱ्या युद्धाबद्दल जर बोललो बघा, तर दुसरं इंग्रज मैसूर युद्ध आहे तुमचं 1780 ते 1784 मध्ये. आणि हे युद्ध त्या ठिकाणी थांबलंय मंगलोरच्या तहाने. कोणत्या बोललोय, मंगलोर. म्हणजे आपल्याला तह आणि युद्धाचं वर्ष पण या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आवश्यक आहे. ओके, चलो या पुढं थोडंसं एक एक भाग आपण तुमचा कव्हर करत चाललो. बघा, आता आपण चर्चा करतोय टिपू सुलतानबद्दल. ठीक आहे, टिपू सुलतानवरती तुम्हाला कधीमधी एक्झाममध्ये बऱ्याचदा या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, कारण की टिपू सुलतान हे भारतातले ग्रेट आणि एकदम आदर्श असे शासक होऊन गेले, उत्कृष्ट सेनापती पण त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. आपण जर मैसूर राज्याचा विचार केला तर हैदर अलीच्या नंतर, जर त्या ठिकाणी हैदर अलीच्या नंतर बोलतो मी, हैदर अली यांच्यानंतर जर मैसूरचे शासक जर कोण बनले असतील तर कोण बघा, त्या ठिकाणी हे टिपू सुलतान बनलेले आहेत. तो एक भाग लक्षात ठेवा चला. आता टिपू सुलतानने काय केलं बघा, सरळ त्यांच्या राज्यामध्ये काही बदल केले. त्यातला पहिला बदल लक्षात ठेवा चला, त्यांनी काय केलं बघा, त्यांच्या राज्यामध्ये सरळ त्या ठिकाणी आधुनिक कॅलेंडर लागू केलं, हा एक वेगळा भाग आहे. त्यानंतर हिंदू वर्षामध्ये जे काही हिंदू वर्ष आहे आपलं, या हिंदू वर्षातले महिने ओके दिवस वगैरे जे आहेत ते बदलले. आणि ते बदलून काय केलं बघा, त्या ठिकाणी त्या नावाऐवजी तिथं सरळ आपण ज्याला म्हणूया, इथं अरबी भाषेतले नावं त्यांनी काय केलं बघा, वापरायला सुरुवात केलेली आहे. ओके, हा एक बदल त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला. बघा, त्यानंतर त्यांनी काय केलं, आधुनिक नाणे पाडण्याची जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी काय केली बघा, त्या मैसूरमध्ये इथं निर्माण केलेली आहे. आणि पहिला एक भाग लक्षात ठेवा चला. बघा, भारतातले असे एकमेव त्या ठिकाणी त्या कालखंडामधले हे शासक आहेत की जे त्या ठिकाणी बघा, इथं जे काही तुमची फ्रेंच राज्यक्रांती आहे, या फ्रेंच राज्यक्रांतीने खूप प्रभावित झाले होते. आणि फ्रेंच राज्यक्रांती संदर्भात त्या ठिकाणी फ्रान्समध्ये एक क्लब होता बघा, त्या क्लबचं नाव लक्षात ठेवा चला, जॅकोबिन क्लब. कोणता बोललो त्या ठिकाणी, जॅकोबिन क्लब. या जॅकोबिन क्लबचे या ठिकाणी ते सदस्य होते टिपू सुलतान. आणि भारतातले या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी जॅकोबिन क्लबचे पहिले सदस्य बनले बघा टिपू सुलतान. त्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवा चला. बघा, यांनी काय केलं, आता टिपू सुलताननी भारतातून इंग्रजांना हाकलून देण्यासाठी एक प्लॅन केला. आणि हा प्लॅन जो आहे बघा, सरळ भाग लक्षात ठेवा चला. इथं एक तर पहिला मुद्दा काय, फ्रेंच राज्यक्रांतीने प्रभावित झाले होते. दुसरा मुद्दा, आता त्यांना भारतातून यांना हाकलून द्यायचे. मग हे हाकलून देण्यासाठी इतर देशांची मदत लागेल, म्हणून त्यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया, या ठिकाणी सरळ अरबस्थान आहे, अफगाणिस्तान आहे, फ्रान्स आहे, तुर्कस्तान आहे, या ठिकाणी काय केलं बघा, आपले बरेचसे शिष्टमंडळ जे आहेत हे शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाठवले. दुसरा मुद्दा, त्यांच्या अंतर्गत जी काही आर्मी आहे, फौज, या फौजेने काय केलं बघा, या फौजेला त्यांनी आधुनिक पद्धतीनं इथं काय केलं बघा, ट्रेनिंग दिलेलं आहे. आधुनिक पद्धतीने ट्रेनिंग म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा चला. आधुनिक पद्धतीने ट्रेनिंग म्हणजे कसं बघा, फ्रेंच पद्धतीने ट्रेनिंग दिलं. आणि या मैसूरमधल्या सैनिकांना फ्रेंच पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी एक फ्रेंच अधिकारी नेमला, ज्याचं नाव लक्षात ठेवा चला, जनरल रिपो नावाचा. कोणता म्हणलं बघा, त्या ठिकाणी जनरल रिपो नावाचा हा जो अधिकारी आहे तो त्या ठिकाणी नेमला गेलेला आहे. तर अशा प्रकारे टिपू सुलतानबद्दल एवढी बेसिक माहिती आपल्याला ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, श्रीरंगपट्टणम ही त्या कालखंडामध्ये मैसूरची राजधानी होती. आणि या श्रीरंगपट्टणममध्ये काय केलं बघा, त्यांनी पहिला स्वातंत्र्याचा वटवृक्ष जो आहे
तो वटवृक्ष पण त्या ठिकाणी लावला गेला होता. म्हणजे हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. आता टिपू सुलतानच्या कालखंडामध्ये 2 युद्ध, तिसरं इंग्रज मैसूर युद्ध आणि चौथं इंग्रज मैसूर युद्ध. आता जर तुम्ही तिसऱ्या जर इंग्रज मैसूर युद्धाबद्दल बोलले 1790 ते 92 मध्ये काय झालं बघा, या ठिकाणी हे तिसरं इंग्रज मैसूर युद्ध झालेलं आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की टिपू सुलतानने काय केलं होतं बघा, अरबस्थान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स वगैरे या देशामध्ये आपले काही शिष्टमंडळ पाठवले होते. का की यांना भारतातनं काय करायचं बघा, ब्रिटिशांना हाकलून द्यायचे. त्यामुळे काय केलं तर बघा, या ठिकाणी सरळ सरळ हे आपण ज्याला म्हणूया तिथं हे शिष्टमंडळ पाठवले होते. मग आता तिसऱ्या इंग्रज मैसूर युद्ध 1790ला सुरू झाले, 92ला संपलंय. पण याचं रिझन काय होतं बघा, ते रिझन लक्षात ठेव चला, त्या त्रावणकोरच्या भागातच आहे. आता जर आपण बघितलं तर 1779 ते 80 मध्ये काय बोललो मी, 79 ते 80 राज्यक्रांती म्हणजे काय, राज्यक्रांती म्हणजे बदल. कारण की पहिला भाग लक्षात ठेव चला, त्या फ्रान्समध्ये पण ब्रिटिशांनी राज्य केलं होतं, बरोबर आहे की नाही. मग आता तिथं त्यांनी मोठा उठाव केला, जसं आपल्या भारतामध्ये 1857चा काय झाला पुढे उठाव झालेला आहे, त्याला आपण भारतीय राज्यक्रांती म्हणतो, बरोबर आहे की नाही. हा एक बदल लक्षात ठेव चला, ठीक आहे. मग आता काय चाललं आपला मुद्दा की 1779 ते काय बघा त्या ठिकाणी 80 मध्ये या भागातले केंग्रानूर आणि आईकोटा हे नाव लक्षात ठेव चला. काय बोललो बघा, केंग्रानूर आणि आईकोटा हे जे 2 किल्ले आहेत, हे 2 किल्ले काय केले बघा त्या ठिकाणी, त्रावणकोर नावाचं संस्थान आहे. ओके, या त्रावणकोरच्या राजाने काय केलं बघा, हे 2 किल्ले कोणते, केंग्रानूर आणि आईकोटाचा हे 2 किल्ले त्या ठिकाणी डचांकडनं त्या ठिकाणी कोणी घेतले बघा, या त्रावणकोरच्या राजाने घेऊन टाकले. कोणाकडनं, डचांकडनं. पण आता वास्तविकता मुद्दा असा आहे की त्रावणकोरचा राजा हा ब्रिटिशांचा मित्र होता. काय बोलतो लक्षात ठेव चला, ब्रिटिशांचा काय मित्र आहे. आणि या ब्रिटिशांच्या मित्राने म्हणजे त्रावणकोरच्या राजाने हे केंद्रानूर आणि आईकोटाचा हे 2 किल्ले या ठिकाणी सरळ या डचांकडनं घेतले. परंतु ह्या 2 किल्ले इथं टिपू सुलतान यांना घ्यायचे होते. काय बोललो बघा, टिपू सुलतान यांना त्या ठिकाणी घ्यायचे होते, पण ते घेतले कोणी बघा त्या ठिकाणी, या त्रावणकोरच्या राजाने. त्यामुळं काय झालं बघा, त्रावणकोरचा राजा आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. काय बोललो बघा, मतभेद. आणि याच मतभेदाचं नंतर रूपांतर काय झालं बघा, टिपू सुलतानने या त्रावणकोरच्या राजावरती काय केलं बघा, त्या ठिकाणी आक्रमण केलं. मी तुम्हाला मगाशी बोललोय की त्रावणकोरचा राजा हा ब्रिटिशांचा मित्र आहे. मग ब्रिटिशांनी काय केलं बघा, त्यांना संधीच पाहिजे होती की आपण या टिपू सुलतानवरती कसा त्या ठिकाणी आक्रमण करू शकतो. आणि ज्यावेळेस टिपू सुलताननी त्या त्रावणकोरच्या राजावरती आक्रमण केलं, ब्रिटिशांनी मागचा पुढचा त्या ठिकाणी कोणता विचार केलेला नाही आहे. डायरेक्ट काय झालं बघा, या ब्रिटिशांनी त्या त्रावणकोरच्या राजाची मदत घेतली आणि वास्तविकतेमध्ये या युद्धामध्ये काय केलं बघा, त्या ठिकाणी इथं त्यांनी भाग घेतलेला आहे. मग आता या कंडिशनमध्ये आपण जर बघितलं बघा, 90-92 मध्ये बंगालचा एक गव्हर्नर जनरल आहे, ज्याचं नाव लक्षात ठेव चला, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काय केलं बघा, पुन्हा एकदा या टिपू सुलतानच्या विरुद्ध दक्षिण भारतामध्ये इथं आपण जर बघितलं मराठे आणि निजाम असा काय केला बघा, गट तयार केला. म्हणजे आता पहिला भाग, पहिल्या युद्धामध्ये गट, दुसऱ्या युद्धामध्ये पण गट आहेत आणि तिसऱ्या युद्धामध्ये पण काय झालं बघा, ब्रिटिश मराठे निजाम एका बाजूला आणि एका बाजूला काय बघा त्या ठिकाणी टिपू सुलतान असा एक जो गट आहे, तो गट काय झाला बघा त्या ठिकाणी इथं सरळ सरळ तयार झालेला आहे. तर पहिला एक भाग लक्षात ठेवचला बघा. त्यामुळं काय झालं, टिपू सुलतान यांनी एक शांततेचा मार्ग आपण ज्याला म्हणूया तो पत्करला, लढाई न करण्याचा. आणि शेवटी काय केलं बघा, टिपू सुलताननी ज्यावेळेस एक मोठा गट त्यांच्या विरुद्ध उभा राहिला, त्यावेळेस एक तह केला 1792ला आणि त्या तहाचं नाव लक्षात ठेवचला बघा, श्रीरंगपट्टणमचा तह. आणि या श्रीरंगपट्टणमच्या तहाने काय झालंय, या ठिकाणी तुमचं तिसरं इंग्रज मैसूर युद्ध थांबलं. म्हणजे इथं लढाई झाली का, नाही झाली. परंतु हा जो तह ब्रिटिशांनी लादला टिपू सुलतान यांच्यावरती, तो खूप अपमानकारक तह होता. मग आता पहिला भाग लक्षात ठेवचला आपण जर बघितलं बघा की हा तह कुणाच झालाय, तर टिपू सुलतान आणि या बाजूला ब्रिटिशांचे मित्र राष्ट्र कोण कोण, इथं इंग्रज, निजाम आणि मराठे यांच्यामध्ये काय झालं बघा त्या ठिकाणी हा तह झालेला आहे. मग या तहामध्ये काय ठरवलं गेलं बघा, पहिला जर आपण भाग बघितला तर तहामध्ये ठरवलं गेलं की टिपू सुलतान जे आहेत बघा, त्यांचं अर्ध राज्य, काय बोललो मी, त्यांचं काय अर्ध जे राज्य आहे, हे अर्ध राज्य त्या ठिकाणी सरळ सरळ काय म्हणता रे तुम्ही, मध्ये कशाला कमेंट करता रे, नंतर कमेंट करणं. ओमकार काय बोलतो तू, कधी घेणार आहात काय सर, इंग्रज सेकंड, थांब ना बाबा तू मध्ये मी काय बोलतो, मला लेक्चर सुरू असताना मध्येच प्रश्न असेल तर विचारा, हे लेक्चर कधी होणार आहे, ते लेक्चर कधी होणार आहे, हे ते पुन्हा कमेंट, त्या मध्येच कमेंट नका करू. इतिहासासारखा विषय आपण समजून घेतोय, मध्येच प्रश्न असतील तर कमेंट करा. बाकी जे काही तुमचं व्हिडिओ राहिलेत, जे लेक्चर राहिलेत ते मी घेतो ना मित्रांनो, काळजी नका करून तुम्ही त्याची, काय बोलतो, मध्येच कमेंट करू नका, ठीक आहे. कारण की काय होतं बघा,
इतिहासासारख्या विषयामध्ये जर तुम्ही मध्येच जर कमेंट केली आणि ती कमेंट जर विषयाशी म्हणजे आपण ज्याला म्हणूया हे आपल्या कंटेंटशी जर निगडीत नसेल तर लिंक तुटते बघा, तुमची पण आणि बाकी इतर मुलांची पण. आता मी तुला हे सांगतोय, तुझ्या माइंडमध्ये चाललंय तिसरं इंग्रज मराठा युद्ध, मग तुला काय समजणार आता हे मला सांग बरं ओमकार. आता चाललंय काय आपलं मला सांगा, म्हैसूर युद्ध, आणि तुझ्या माइंडमध्ये सुरू आहे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाबद्दलचे प्रश्न. अरे कसं चालेल मित्रा मला सांग ना, तू प्रवाहासोबत चल ना. ठीक आहे, आता सोबत चल तू माझ्या, म्हणजे इकडे काय होईल बघा त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं हे होऊन जाईल. आज संध्याकाळपर्यंत ते सगळं शॉर्ट आउट करतो मी आणि शॉर्ट आउट करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत सगळे व्हिडिओ भेटतील, काळजी करू नका. आता इकडे लक्ष द्या, काय बोललो त्या ठिकाणी बघा मी. या तहाने काय ठरवलं की टिपू सुलतान यांचं अर्ध राज्य या ठिकाणी या तिघांना दिलं जाईल. कोणाला? ब्रिटिशांना, मराठे आणि निजाम यांना त्या ठिकाणी काय होईल बघा, हे अर्ध राज्य त्या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर बघा या तहाचाच एक भाग आहे, तो भाग लक्षात ठेवला काय की बारामहल जिल्हा आणि दिंडीगुल तसेच मलबार हे जे काय जिल्हे आहेत हे जिल्हे लक्षात ठेवला त्या ठिकाणी इंग्रजांना दिले जातील. त्यानंतर आपण जर बघितलं बघा मराठ्यांना काय भेटल, तर मराठ्यांना तुंगभद्रा नदीचा उत्तर भाग, ओके, आणि निजामला आपण जर बघितलं बघा तर पन्नूर आणि कृष्णा नदीचा जो दक्षिण भाग आहे तिथपर्यंतचा प्रदेश त्या ठिकाणी काय झालाय या ठिकाणी त्यांना भेटेल. आणि तिसरा मुद्दा एक लक्षात ठेवला बघा की हा तह जो आहे या तहाची किंवा युद्ध भरपाई म्हणून टिपू सुलतान 3 कोटी रुपये या ठिकाणी देऊन टाकेल. किती बघा, 3 कोटी. आणि ह्या सर्व अटी आपण ज्याला म्हणूया पूर्ण होण्या, ह्या सगळ्या ज्या अटी आहेत ह्या पूर्ण होईपर्यंत टिपू सुलतान यांचे 2 मुलं ब्रिटिशांकडे कैद राहतील किंवा ओलीस राहतील. आता मला सांगा किती अपमानजनक हा तह आहे. आणि त्यामुळं काय झालं माहिती आहे का, सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया हा जो तह आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसने काय केलं बघा, या श्रीरंगपट्टणमच्या तहाचं वर्णन असं केलेलं आहे की आम्ही आमच्या शत्रूला प्रभावीपणे निर्बल केले, मात्र मित्रालाही प्रभावी बनू दिले नाही. तुम्हाला कधी कधी असा प्रश्न येऊ शकतो की हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट कुणाचं आणि हे स्टेटमेंट कोणत्या तहा संदर्भातलं आहे. तर हे स्टेटमेंट आहे बघा लॉर्ड कॉर्नवॉलिसचं. आणि तह तुमचा कोणता? तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतरचा त्या ठिकाणी श्रीरंगपट्टणमचा तह. आता आपण जातो बघा तुमच्या चौथ्या युद्धाकडे. 1700 कधी या ठिकाणी 99 मध्ये. एक तर 1792 मध्ये टिपू सुलतान सोबत जो तह लादला होता बघा श्रीरंगपट्टणमचा, एक अपमानकारक तह आहे. आणि या तहाचा बदला घेण्याची इच्छा मात्र काय बघा त्या ठिकाणी टिपू सुलतान यांच्या मनामध्ये आहे. मग पुन्हा तोच भाग टिपू सुलतानने काय केलं बघा, काही आपली शिष्टमंडळ या देशामध्ये पाठवलेली आहेत आणि फ्रेंचांची एक तुकडी आपण ज्याला म्हणूया 1798 मध्ये डायरेक्ट त्या म्हैसूरमध्ये म्हणजे श्रीरंगपट्टणममध्ये इथं येऊन थांबली होती. म्हणजे सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो की टिपू सुलतान यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला आहे ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध करण्याचा. आता एक पहिला मुद्दा बघा, एकूण 4 लढाया झाल्या. किती? 4. पहिलं इंग्रज म्हैसूर युद्धाच्या वेळी, ओके, या ठिकाणी आपण जर बघितलं बघा, पहिलं 1700 कधी 66 ते 69, दुसरा 80 ते 84, तिसरा 90-92 आणि चौथं कधी बघा आता 99. मग आता या कंडिशनमध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवला, तो व्यक्ती आहे त्या ठिकाणी सरळ रिचर्ड वेलेस्ली. काय बोललो मी? रिचर्ड वेलेस्ली. आता रिचर्ड वेलेस्ली नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पडली पाहिजे. तैनाती फौज. काय बोललो बघा? तैनाती फौज. मग आता टिपू सुलताननी पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि अशा कंडिशनमध्ये हा रिचर्ड वेलेस्ली काय झाला बघा त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आणि या वेलेस्लीनं काय केलं बघा, सरळ आपण ज्याला म्हणूया टिपू सुलतान समोर एक प्रस्ताव मांडला की तुम्ही तैनाती फौजेचा स्वीकार करा. परंतु हा प्रस्ताव टिपू सुलताननी धुडकावल्यामुळं चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे ते काय झालं बघा त्या ठिकाणी इथं सुरू झालेलं आहे. हा एक पहिला भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. आता त्यानंतर आपण जर बघितलं बघा सरळ सरळ त्या ठिकाणी काय झालेलं आहे, या चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये ज्यावेळेस टिपू सुलतानने हा प्रस्ताव धडकवला त्यावेळेस या रिचर्ड वेलेस्लीने काय केलं बघा, डायरेक्ट एक प्लॅन केला. आणि तो प्लॅन असा आहे की या म्हैसूरच्या पूर्व बाजूने, काय बोललो बघा, म्हैसूरच्या पूर्व बाजूने जनरल हॅरिस आणि त्याचं सैन्य, काय बोललोय, आणि या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी जनरल हॅरिस आणि ऑर्थर वेलेस्ली जो रिचर्ड वेलेस्लीचा भाऊ आहे, काय बोललो बघा, रिचर्ड वेलेस्ली याचा भाऊ आहे कोण, ऑर्थर वेलेस्ली. या दोघांना काय केलं माहिती आहे का, म्हैसूरच्या कोणत्या बाजूने, पूर्व बाजूने. आणि जनरल बघा इथं एक व्यक्ती आहे त्या ठिकाणी स्टार्ट नावाचा, याला त्या ठिकाणी म्हैसूरच्या पश्चिम बाजूने काय केलं बघा त्या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया इथं या दोघांनी आक्रमण केली. म्हणजे पूर्व बाजूने हॅरिस आणि वेलेस्ली आणि पश्चिम बाजूने बघा त्या ठिकाणी जनरल हा जो स्टार्ट आहे त्याने काय केलं बघा, आक्रमण केलेली आहेत. हा एक भाग लक्षात ठेवला.
आणि शेवटी या सगळ्यांमध्ये काय झालं बघा, त्या म्हैसूरमध्येच या ठिकाणी एक सेदासिर आणि मालवेल्ली या दोन्ही पण युद्धामध्ये काय झाले, टिपू सुलतान यांचा पराभव झालेला आहे. आणि शेवटी तिसरं युद्ध 1799 मध्ये, म्हणजे पहिलं सेदागिर, दुसरं मालवेल्ली आणि तिसरं 1799 मध्ये काय झालं बघा, त्या म्हैसूरच्या त्या भागामध्ये राजधानी श्रीरंगपट्टणम या ठिकाणी झालं. आणि या श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये लढत असताना काय झालं बघा, त्या ठिकाणी टिपू सुलतान हे धारातीर्थ पडले, म्हणजे लढता लढता काय झालं बघा, त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. हा एक भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. इथं मृत्यू झाल्यानंतर काय केलं बघा, या ठिकाणी रिचर्ड वेलस्लीनं, मला सांगा या ठिकाणी टिपू सुलतान असेल किंवा हैदर अली हे मूळ त्या भागातले शासक होते का नाही? मूळ त्या ठिकाणी हे वाडियार राज्य होतं बघा. कोणतं? वाडियार. नंतर मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो, नंदराज आणि काय बघा देवराज या दोन मंत्र्यांना बाजूला सारून हैदर अली काय झालं ते बघा, तिथले प्रशासक झाले होते. हैदर अलीच्या नंतर टिपू सुलतान, आणि मग ब्रिटिशांनी काय केलं बघा, सरळ सरळ आपण भाग लक्षात ठेवू चला, की कन्नड, वेल्लोर, ओके, कोइंबतूर, धरमतूर, ओके, आणि म्हैसूर हा जो काही भाग आहे, हा भाग पूर्णपणे काय केलं बघा, आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी विलीन केला. आणि शेवटी लक्षात ठेवू चला, म्हैसूर राज्याचे मूळ वंशज जे वाडियार वंशज आपण ज्याला म्हणूया, चिक्क कृष्णराज, याला काय केलं बघा, त्या ठिकाणी राजा बनवलं. आणि राजा बनवून त्या ठिकाणी त्याच्यावरती पुन्हा तैनाती फौजेचा काय केलं बघा, त्या ठिकाणी तह लादलेला आहे. हा एक भाग लक्षात ठेवू चला. या चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धानंतर रिचर्ड वेल्सला एक काय केलं बघा, त्या ठिकाणी वाक्य बोललेलं आहे. आणि ते वाक्य लक्षात ठेवू चला, की आता पूर्वेकडील राज्य आमच्या पायात लोटांगण घालत आहेत. हे वाक्य त्या ठिकाणी कोणी केलं बघा, या वेलस्लीचं आहे. कारण की पश्चिम भागामधले आणि दक्षिण भागामधले हे म्हैसूर, निजाम, मराठे हेच असे राज्य होते की ते त्यांना पूर्णपणे पहिल्यापासून त्रासदायक होते. आणि आता काय झालं बघा, टिपू सुलताननी किंवा ह्या वेलस्लीनं या ठिकाणी चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये पूर्णपणे काय केलं बघा, त्या ठिकाणी म्हैसूरचा पराभव केला. त्यामुळे आता एक हाती ब्रिटिशांच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये सत्ता आली. आता फक्त त्यांच्या हातामध्ये पूर्व भाग आहे, तो पूर्व भाग त्या ठिकाणी राहिला होता. हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता सरळ सरळ आत्तापर्यंत इथं तुमचं बघा, इंग्रज आणि म्हैसूर युद्ध हा प्रकरण किंवा हे प्रकरण काय झालं बघा, त्या ठिकाणी संपलं. पहिला एक भाग लक्षात ठेवला बघा, बऱ्याचशा मुलांना व्हिडिओ नेमके कसे पाहायचे ते थोडंसं अडचण येते, किंवा बऱ्याचशा मुलांचे मला मेसेज येतात की सर थोडं क्वालिटी संदर्भात काहीतरी बोला, म्हणजे क्वालिटी, व्हिडिओची क्वालिटी. बघा मित्रांनो, एक ऑप्शन आहे, पण ते ऑप्शन प्रत्येक वेळेस अप्लाय होईल असं काही नाही आहे. तुमचा यूट्यूबचा जो व्हिडिओ आहे बघा, यूट्यूबवर तुम्ही जे व्हिडिओ बघता ना, त्या यूट्यूबच्या व्हिडिओची क्वालिटी कमी करा. आता हे तुम्ही इथं आपण बॅच परचेस केलेली आहे, आणि या बॅचमध्ये इकडनं व्हिडिओ क्वालिटी कमी करता येत नसते. ते आमच्याकडनं काहीच नाही आहे. जर असती तर मी तुम्हाला त्रास होऊन दिला नसता, बरोबर आहे की नाही? कारण की मला त्यामध्ये काय म्हणजे असं काही हे नाही आहे, ठीक आहे. जर त्यामध्ये व्हिडिओ क्वालिटी कमी करण्याचं जर ऑप्शन असतं तर मी 100% केली असती ना, माझ्याकडनंच मी केली असती. पण ते आमच्याकडं नाही आहे, त्यामुळे ती व्हिडिओ क्वालिटी इकडनं तरी कमी होत नाही आहे. दुसरा मुद्दा, शक्यतो तुम्ही वायफाय वगैरे ह्या गोष्टीचा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला फुल व्हिडिओ क्वालिटीमध्ये व्हिडिओ पाहता येतील. आता एक 2 मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. थोडंसं नियोजन जे आहे बघा, थोडंसं आपण या ठिकाणी चेंज कसं करतोय. आजच्या दिवसापुरतं बघा, उद्यापासून एक भाग लक्षात ठेवला. काय म्हणताय सर, नोट्स आणि व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा. ते मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा ना, म्हणजे तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला ते लिंक टाकतो, मग तुम्हाला ते बरोबर ॲड होतं. तशा मी नोट्स बऱ्यापैकी ग्रुपवरती टाकलेल्या आहेत, अजून एकदा रिसेंड करतो. पण एक 2 मिनटं लक्ष द्या. आता मी काय सांगतोय, आता पहिला भाग असा आहे की आपल्याला थोडंसं नियोजन जे आहे बघा कधीमध्ये चेंज करावं लागतं. जसं काल केलं, आज केलं, जमलं तर आपण उद्यापासून काय करू बघा. आता एक थोडंसं नियोजन आपलं असं राहील. शक्यतो माझ्या माइंडमध्ये असं चालू आहे की तुमचे जे लेक्चर आहेत हे डायरेक्ट 5 ते 7 मध्ये घ्यायचे. 5 ते कधी बघा 7 मध्ये, म्हणजे जेणेकरून तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थ्यांना तुमचे कॉन्टॅक्ट वगैरे मला फोन येत आहे की सर थोडं टायमिंग चेंज करा, किंवा थोडंसं कोणाचं इतर काही प्रॉब्लेम आहेत. मग त्यामुळे आपण सर्वांचा विचार करून काय करू बघा, हा टायमिंग जो आहे तो टायमिंग थोडंसं माझ्या मते तो एक आपण चेंज करू शकतो. 5 ते 7 मध्ये, ओके. 2 तास डेली तुमचे 2 तास असणार आहेत, त्याबद्दल निश्चिंत राहा. तर आजच्या दिवसापुरतं आपण या ठिकाणी थांबतोय. अजून त्या टायमिंगबद्दल मी तुम्हाला कन्फर्म सांगत नाही आहे. जर माझ्याकडनं कन्फर्मेशन आलं तर तसं त्या ग्रुपवरती मी टाकून देईल, ठीक आहे. पण आता लक्षात ठेव, चला आज तुमचं एक लेक्चर झालं आहे. थोडंसं आमचे दुसरे एक सर जे आहेत आमच्या टीममधले ते नसल्यामुळं त्यांचं लेक्चर आता मला घ्यावं लागतं आहे आपल्या 5 ते 6 मध्ये. त्यामुळं पुढचं लेक्चर मी आजच्या दिवसापुरतं घेणार नाही आहे. उद्यापासून पुन्हा आपलं नियोजन रुटीनप्रमाणे आपलं 2-2 तासाचं राहील. चालेल मित्रांनो. आणि राहिला प्रश्न त्या इंग्रज मराठा युद्धाचा, काहीतरी व्हिडिओ एक तुमचा मिस झालेला आहे,
ते मी संध्याकाळपर्यंत ॲडजस्ट तुम्हाला करून देतो. चालेल, तर थांबूया, भेटून आपण आपल्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.